वागळे स्टेट भागात असलेल्या सीपी टँक येथील कचरा कोंडीमुळे पालिकेवर चौफेर टीका झाल्यानंतर साचलेला कचरा उचलण्याचं काम 24 तास सुरू करण्यात आलंय। गेल्या 2 दिवसात 100 डंपर कचरा साफ करण्यात आलाय। तसंच गेल्या 10 दिवसात साचलेल्या कचऱ्याचे ढीग उचलल्यानंतर सीपी टँक मोकळा श्वास घेणार आहे। ठाणे शहरातील घनकचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी सीपी तलाव येथील साचून राहिलेला कचरा तातडीनं आतकोली येथील क्षेपणभूमीवर हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। 3 सत्रात जादा वाहनांचा वापर करून कचऱ्याचं हस्तांतरण करण्यात येत आहे। त्यासाठी कचरा उचलणाऱ्या गाड्यांच्या दररोज 75हून अधिक फेऱ्या वाढवल्या आहेत। रविवारी 75 डंपर तर आज तब्बल 80 डंपर कचरा हटवण्यात आला। दरम्यान सीपी तलाव केंद्रावर सुमारे 10,000 मेट्रिक टन कचरा असण्याची माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त मधुकर बोडके यांनी दिली। ठाणे महापालिका हद्दीत दररोज 1000 मेट्रिक टन कचरा जमा केला जातो। कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी टायगर इथे प्रकल्प सुरू करण्यात आलाय। प्रकल्प काही तांत्रिक कारणांमुळे बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली, तर दुसरीकडे आतकोली येथे नव्यानं उभारण्यात आलेला प्रकल्प पूर्ण क्षमतेनं सुरू करण्यात आलेला नव्हता। दरम्यान इथे साचलेल्या कचऱ्याची क्षमता संपली असल्यानं हा सर्व कचरा शहरातील रस्त्यांवर आला होता। पदभार घेताच लक्ष केंद्रित आतापर्यंत घनकचरा विभागाचा पदभार घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी कचरामुक्त ठाणे करून दाखवलं नसल्याचा आरोप करण्यात येतोय। दरम्यान आता या विभागाचा पदभार शासनाकडून आलेल्या उपायुक्त मधुकर बोडके यांच्यावर 2 दिवसापूर्वी सोपवण्यात आल्यानंतर सर्वात प्रथम सीपी तलाव कचरामुक्त करण्यावर लक्ष बोडके यांनी केंद्रित केलं आहे।